व्यावसायिक आणि घरगुती गॅस पुरवठा सुरळीत करा। या मागणीसाठी बुलढाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। सविस्तर बातमी अशी, इस्रायल आणि इराण या दोन देशांत सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट भारतातील शहरी आणि ग्रामीण जनजीवनावर उमटताना दिसत आहेत। या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती आणि व्यावसायिक गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून याचा फटका सामान्य नागरिकांसह गोरगरीब विद्यार्थ्यांनाही बसत आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उभाठा महिला आघाडीच्या वतीनं आज मार्च 20 गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली। यावेळी महिला आघाडीने गॅस दरवाढीचा तीव्र निषेध नोंदवला। निवेदनात प्रामुख्याने खालील बाबी मांडण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारने गॅस टंचाईवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे। गॅस बुकिंग प्रक्रियेत अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्यांना गॅस मिळवणे कठीण झाले आहे। शासनाने यात तातडीने हस्तक्षेप करून घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्ववत करावा। या निवेदनाद्वारे महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे। बुलढाणा माझा न्यूजसाठी प्रकाश जेवघाले, बुलढाणा। आम्ही आज गॅसच्या संदर्भात माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे महिला शिवसेना आघाडीच्या महिला आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। कारण गॅसच्या बाबतीत सर्वसामान्यांची परिस्थिती आज फार वेगळी झालेली आहे। शेतकरी कुटुंबात तर चूल हा पर्याय त्यांनी शोधून काढलेला आहे, पण सर्वसामान्य लोकांना गॅसच्या बाबतीत असा काही तुटवडा निर्माण झालेला आहे, दरवाढ झालेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना परवडत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थी आपल्या गावी परत गेलेले, त्यांना मेसमध्ये खानावळमध्ये जेवण मिळत नाही। तसंच पोलीस भरतीसाठी असो, विद्यार्थी असो किंवा अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे असो, त्यांना साधा चहा सुद्धा वेळेवर मिळत नाही। गॅसचा असा तुटवडा लवकरात लवकर बंद झाला पाहिजे। आणखी ही दरवाढ जी आहे ती दरवाढ शेतकरी कुटुंबातील लोकांना तर फारच गैरसोयीची झालेली आहे। त्यांना एक तर शेतीमालाला भाव नाही, दुसरी गोष्ट ही गॅसची टंचाई, आणि त्यामुळे आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो होतो। आणि प्रमुख मागण्या आमची गॅस दरवाढ बंद झाली म्हणजे कमी करण्यात आली पाहिजे। दुसरी गोष्ट आमच्या महिला शिवसेना आघाडीच्या महिलांनी जो मोर्चा काढला त्याला प्रतिसाद म्हणून सर्वांनी ह्या गॅस दरवाढीचा निषेध केला पाहिजे। आंतरराष्ट्रीय स्तरावर जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे गॅस घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। व्यतिरिक्त गॅसचा तुटवडा, गॅसची बुकिंग लवकर न होणे, OTP लवकर न मिळणे, त्यानंतर या युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा असो किंवा पोलीस भरतीसारख्या परीक्षा असो ह्या मुखावर असताना त्या विद्यार्थ्यांना कितीतरी संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे। कारण त्यांच्या खानावळ, मेस त्या ठिकाणी बंद झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे। परिणामी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही या ठिकाणी गॅसची जी OTP आहे किंवा गॅस परवानगी आहे किंवा गॅस मिळण्याबाबतच्या ह्या सगळ्या तक्रारी घेऊन या ठिकाणी आलेलो होतो। आणि कार्यालयात निवेदन देताना साहेबांनी सुद्धा समक्ष त्या गोष्टीचं एक निवेदन समोर आम्ही पाठवू असं आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे।